वांद्रेमध्ये जाऊयात। काँग्रेसचे माजी नेते बाबा सिद्दीकी आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश करतात आणि याच कार्यक्रमाची ही थेट दृश्य आपण पाहतो। सगळ्यात महत्त्वाचं, जिशान सिद्दीकी जे आत्ताही काँग्रेसचे आमदार आहेत ते या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। बाबा सिद्दीकी यांनी राजीनामा आपल्या काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा दिल्यानंतर जिशान सिद्दीकी काय करणार, तेही अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार का, या संदर्भात प्रश्न उपस्थित केले जात होते। मात्र बाबा सिद्दीकी यांनी जिशान सिद्दीकी यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कोणतीही माहिती दिली नाही। जिशान सिद्दीकी हे त्यांचा निर्णय स्वतः घेतील, स्वतः तुम्हाला सांगतील असं बाबा सिद्दीकी यांनी म्हटलं होतं। मात्र आज बाबा सिद्दीकी वांद्र्यामध्ये अजित पवार गटामध्ये प्रवेश करत असताना जिशान सिद्दीकी मात्र त्यांच्या सोबत आहेत। त्यामुळे जिशान सिद्दीकी सुद्धा अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार का, या संदर्भातली चर्चा आता वेग धरू लागली आहे। मनश्री पाठक आपल्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। मनश्री, सध्या जिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयात आपण आहोत आणि जिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयामध्ये ज्यांचा आज पक्षप्रवेश होतो आहे ते बाबा सिद्दीकी यांच्या कार्यालयामध्ये ज्यांचा आज पक्षप्रवेश होतो आहे ते बाबा सिद्दीकी यांच्या भेटीला सुरुवातीला पक्षप्रवेश होण्याच्या पूर्वीच आज जिशान सिद्दीकी आणि बाबा सिद्दीकी यांच्या भेटीला उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे जे प्रमुख नेते आहेत प्रफुल्ल पटेल, त्याबरोबर सुनील तटकरे, धनंजय मुंडे हे सुद्धा दाखल झालेले आहेत। जसं आपण बघितलं की हे कार्यालय वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचं कार्यालय आहे, जे जिशान सिद्दीकी यांचं कार्यालय आहे आणि या कार्यालयामध्ये आपण बघतो की प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यासह आता भेट सुरू आहे। जिशान सिद्दीकी, बाबा सिद्दीकी आणि राष्ट्रवादीचे सगळे प्रमुख नेते यांच्यामध्ये आता काही काळ चर्चा होईल आणि त्याच्यानंतर बाबा सिद्दीकी यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी ही सगळी मंडळी रवाना होतील। पक्षप्रवेशाचा कार्यक्रम हा गव्हर्नमेंट कॉलनी वांद्रे पूर्व या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। सध्याचे कार्यालय ज्या मी उभी आहे हे कार्यालय आहे जिशान सिद्दीकी यांचं, वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ आहे। जर आपण या कार्यालयाच्या बाहेर आलो आणि या ठिकाणी बघितलं तर आपल्याला बघायला मिळेल की जिशान सिद्दीकी यांच्या नावाचा जो बॅनर आहे, जनसंपर्क कार्यालय आहे वांद्रे पूर्व विधानसभा 176 क्रमांकाचा हा मतदारसंघ आहे। जिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयावर यापूर्वी काँग्रेसचा झेंडा, काँग्रेसचं पक्षचिन्ह होतं, मात्र आता ते सुद्धा हटवण्यात आलेलं आहे। केवळ जिशान सिद्दीकी यांचा फोटो आपल्याला या बॅनरवरती बघायला मिळतो। अजूनही जिशान सिद्दीकी हे काँग्रेसचे आमदार आहेत, सर्वात तरुण आमदार म्हणून जिशान सिद्दीकी ओळखले जातात। आज त्यांचे वडील बाबा सिद्दीकी यांचा पक्षप्रवेश आहे आणि अर्थातच प्रश्नचिन्ह उपस्थित होतं की जिशान सिद्दीकी यांचं नेमकं काय, जिशान सुद्धा बाबा सिद्दीकी यांच्याप्रमाणेच काँग्रेस सोडणार का, हा सुद्धा सवाल आहे। मात्र यावरती जिशान सिद्दीकी यांनी अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेलं नाही। बाबा सिद्दीकी यांनी सुद्धा हा निर्णय जिशानवर सोडलेला आहे, त्याच्यामुळे आगामी काळात जिशान सिद्दीकी यांचा सुद्धा पक्षप्रवेश आपल्याला बघायला मिळू शकतो। अर्थातच बाबा सिद्दीकी यांच्यासोबत जिशान सिद्दीकी हे सुद्धा आपली टर्म संपल्यानंतर कदाचित दुसऱ्या कोणत्या पक्षामध्ये प्रवेश करतात का हे बघणं महत्त्वाचं ठरेल। सध्या तरी आपण बघतो आहोत की वांद्रे पूर्व या ठिकाणी वांद्रे पूर्व विधानसभा 176 क्रमांकाच्या मतदारसंघाच्या या जनसंपर्क कार्यालयामध्ये जिशान सिद्दीकी आणि बाबा सिद्दीकी यांची भेट घेण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सगळे प्रमुख नेते अजित पवार यांच्यासह हे दाखल झालेले आहेत। काही गप्पा, अनौपचारिक गप्पा, काही चर्चा या ठिकाणी होतील आणि त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये आज पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, ज्या ठिकाणी मोठी गर्दी सुद्धा आहे स्थानिक कार्यकर्त्यांची। हा जो पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आहे हा अर्थातच दोन्ही बाजूंकरता अत्यंत महत्त्वाचा ठरतो। काँग्रेसची सगळ्यात मोठी ताकद बाबा सिद्दीकी यांच्या रूपाने आणि जिशान सिद्दीकी यांच्या रूपाने या संपूर्ण मतदारसंघात बघितली जाते। जिशान सिद्दीकी ज्यावेळेस विधानसभा लढलेले होते, बाबा सिद्दीकी यांच्या जागी ते लढलेले होते, तेव्हा त्यांनी शिवसेनेच्या एका महत्त्वाच्या उमेदवाराचा पराभव केला होता, महाडेश्वर यांचा त्यांनी पराभव केलेला होता, जे माजी महापौर राहिलेले होते आणि त्यामुळे जिशान सिद्दीकी यांचं या संपूर्ण विभागातलं आणि एकंदरीतच काँग्रेसच्या राजकारणातलं बळ हे आपोआपच वाढलेलं होतं। मात्र ज्या पद्धतीने बाबा सिद्दीकी यांनी आपल्याला मुलाखतीत सांगितलेलं आहे की अगर मुझे कोई छेडेगा तो मैं छोडूंगा नहीं, असं एक सूचक विधान त्यांनी केलेलं आहे। त्याच्यामुळे आगामी काळात आपल्याला मान मरातबाची अपेक्षा आहे, आपल्या प्रतिष्ठेला साजेसा मान आणि पद आपल्याला दिलं जाईल अशी अपेक्षा बाबा सिद्दीकी यांनी व्यक्त केलेली आहे। खरं तर ज्या वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचा तुम्ही उल्लेख केला त्याच विधानसभा मतदारसंघातून बाबा सिद्दीकी सुद्धा निवडणूक लढवायचे आणि त्यानंतर आता जिशान सिद्दीकी हे तिथून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत। त्यांची काँग्रेसमधली एकूण वाटचाल सुद्धा तुम्ही सांगितलीत। मात्र हा फक्त एका मतदारसंघापुरताचा मुद्दा आहे की मुंबईमधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला